फेब्रुवारी 2024 आदरणीय मनोज दादा जरांगे यांनी जे सकल मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे की प्रत्येक गावाच्या मेन रोडवरती आंदोलन करायचंय, रस्ता रोको करायचंय, चक्का जाम करायचंय। त्यानुसार आम्ही काल उपविभागीय अधिकारी वसमत या ठिकाणी निवेदन दिलं। त्यानंतर पोलीस प्रशासनाला सुद्धा निवेदन दिलेलं आहे टेंभुर्णी आणि हापसापूरच्या सकल मराठा समाजानं। त्यानुसार आज 10:30 वाजता आम्ही चक्का जाम आंदोलन शिरड ते पूर्णा टेंभुर्णी फाट्यावर हे चक्का जाम आंदोलन सुरू केलेलं आहे। ह्या अंतर्गत दोन्ही गावचे हापसापूर आणि टेंभुर्णीचे सकल मराठा बांधव इथं उपस्थित आहेत आणि आमचं आंदोलन सुरू आहे। आमची एकच मागणी आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून 50% आत आरक्षण मिळालं पाहिजे। कुणबी नोंदी ज्या मिळालेल्या आहेत त्याचं व्हॅलिडेशन झालं पाहिजे, त्या व्हॅलिड झाल्या पाहिजेत। वाशी येथे माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं, शिवाजी महाराजांची त्यांनी जी शपथ घेतली होती की मी मराठ्यांना आरक्षण देणारच, ती त्यांनी सार्थ करावी, खरी ठरवावी। वाशी या ठिकाणी त्यांनी जे अधिसूचना दिली होती सगळे सोयऱ्याबद्दल, त्या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यामध्ये करायला पाहिजे होतं। सुरुवातीला सांगितलं त्यांनी 15 फेब्रुवारीला अधिवेशन घेऊ, नंतर एक दिवस लांबवत त्यांनी 20 तारखेला अधिवेशन घेतलं। बरं, घेतलं तर घेतलं, अधिसूचनेचं रूपांतर त्यांनी कायद्यामध्ये केलं नाही, कायदा पारितच केला नाही, वेगळंच आरक्षण दिलं मराठ्यांना की जे टिकाऊ नाही। अशा प्रकारचं आरक्षण तर अगोदर 3-4 वेळेस दिलेलंच आहे, म्हणजे मराठ्यांना काहीच दिलं नाही याने। मराठ्यांची बोळवण केली, मराठ्यांची फसवणूक केलेली आहे। ही जी फसवणूक झालेली आहे, ह्या फसवणुकीचा बदला येत्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये मराठा समाज लक्षात ठेवून हा बदला घेणार म्हणजे घेणार। त्याकरता शासनानं विचार करून मराठा समाजाची जी मुख्य मागणी आहे, सगळे सोयऱ्याचा जो कायदा पारित करायला पाहिजे, तो त्वरित करायला पाहिजे। आणि मनोज दादा जरांगे जसं म्हणतील त्यानुसार आम्ही आंदोलन पुढे घेत आहोत। कालच असं समजलं शासन आहे का काय आहे कळायला मार्ग नाही, ही सगळी झुंडशाही झालेली आहे, टोळी झालेली आहे। आणि शासनामधलेच काही लोक काही जणाला पुढे करतात, असे काही 2 चेहरे आहेत। हा तो कोण वेल्डिंग वाला एक आहे वकील, कुठं हायकोर्ट मध्ये गेले होते, सुप्रीम कोर्ट मध्ये गेले होते जानेवारी मध्ये। काल निकाल थोडाफार दिला की बाबा रस्ता रोको वगैरे करू नये, जनतेला त्रास होऊ नये, म्हणून मनोज दादा जरांगे उद्या आंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक घेणार आहेत आणि ठरवणार आहेत। सर्वजण मनोज दादाला टार्गेट करत आहेत, ते कोणते महाराज आहेत, दुसरेच कोणतरी बोलतं, उठकी सूट बोलतं, हे बरोबर नाही। कारण मराठा समाज हे सर्व पाहतो आहे, लक्ष ठेवून आहे। कारण मराठा समाज सुज्ञ आहे, शांतताप्रिय आहे। हे जे आंदोलन आहे शांतताप्रिय मार्गाने सुरू आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही। शासनाला तर संधीच पाहिजे, थोडीफार कुठं गडबड झाली की ते आंदोलन मोडीत काढायचं, परंतु शासनाला मराठा समाजाने आतापर्यंत तशी संधी दिली नाही। काही समाज कंटक असतील, मध्ये घुसतील, आम्ही त्यांचा वेळीच बंदोबस्त करू। पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला मदत करायला हवी। सांगायचं तात्पर्य, रस्ता रोकोचं रूपांतर ह्यापुढे धरणे आंदोलनामध्ये होणार आहे। आणि ह्यापुढे मनोज दादा जसं आपल्याला मार्गदर्शन करतील, आदेश देतील, आवाहन करतील, त्या आव्हानाला मराठा समाजाने प्रतिसाद द्यायला पाहिजे। रस्ता रोको मध्ये सुद्धा आम्ही शांतताप्रिय मार्गाने काय करतात, रस्ता रोको करतात। त्यामध्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, त्यांची परीक्षा असतील, तासिका असतील, कॉलेज शाळा असेल, त्यांना जाऊ देत आहोत, येऊ देत आहोत। रुग्णवाहिका असेल त्यांना आम्ही आताच मार्ग करून दिलेले आहेत। काही पेशंट असतील, काही आता अपंग बंधू गेलेले आहेत, त्यांना सुद्धा आम्ही मार्ग निर्माण करून दिलेला आहे। आमची रोखठोक तशी नाही, कारण आम्ही सुद्धा मराठ्यांनी हा महाराष्ट्र निर्माण केलेला आहे, यामध्ये आमचं 90% अधिक योगदान आहे। हा महाराष्ट्र आम्ही घडवलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा घडवायचा आहे। केवळ आम्ही मराठा जात, मराठा समाज म्हणून केवळ आमचाच विचार करत नाहीत, 18 पगड जातीला सोबत घेऊन आम्ही
जीवन जगलो आहोत, इतरांना जगू दिलेलं आहे. जगा आणि जगू द्या ही आमची शिकवणूक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तशी शिकवण दिलेली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचे जनक आहेत, त्यांनी आरक्षण सुरू केलेलं आहे. मग मराठ्यांना आरक्षण का बरं मिळू नये ह्याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. अहो, एका दिवसामध्ये तुम्ही सकाळी सकाळी शपथ घेता उपमुख्यमंत्री पदाची, इकडून तिकडे कोलांट उड्या मारता, शिवाय तुम्ही कुठे जाता? गुवाहाटीला जाता, गोव्याला जाता, तेथून सरकार बनवता, अनेक कलम रद्द करता, अनेक कलम प्रस्तावित करता, तुमचं सरकार टिकतं. हायकोर्टामध्ये सुद्धा, सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही पक्ष फोडता, समाज फोडता, दोन समाजामध्ये भांडण लावता. एका रात्रीमध्ये करू शकता, वन डे मध्ये तुम्ही काही करू शकता. आणि आमची मागणी तर 40 वर्षापेक्षा अधिक कालाची आहे. हेही आंदोलन 7 महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू आहे, तरीही आम्हाला सरकारनं दाद दिली नाही. फक्त सरकार काय करत आहे? तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हे सरकारचं बरोबर नाही, कारण सरकारची सुद्धा वेळ येणार आहे. प्रत्येकाला मर्यादा असतात, प्रत्येकाला आयुष्य असतं, आणि सरकारचं तर आयुष्य फार आता आउट घटकेचं आहे, ते जास्त दिवस राहिलेलं नाही. मग आम्हालाही विचार करावा लागेल लोकसभेच्या इलेक्शनचा, विधानसभेच्या इलेक्शनचा, आणि जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही. आणि सांगायचं तात्पर्य, जे काही नेते आहेत मराठा समाजाला विरोध करतात, त्यामध्ये एक प्रस्थापित मराठे तर आहेतच आहेत, इतरही आहेत. विशेषतः ओबीसी नेते ते फक्त 4-5 आहेत. ओबीसी समाज आमच्या सोबत आहे, गावगाड्यामध्ये आम्ही सोबत आहोत, एकत्र आहोत, गुण्यागोविंदानं नांदतो. हे त्यांना आवडत नाही. काही जणांची सरकारची अशी नीती आहे, डिवाइड अँड रूल, फोडा आणि झोडा. जो समाज एक संघ आहे त्याला काय करायचं? मताचं ध्रुवीकरण करायचं. हे ध्रुवीकरण जे आहे अगदी चुकीचं आहे, समाजाला विघातक आहे. आपण लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे. आपलं सर्व काही शासन संसदीय लोक प्रणाली आहे. संवैधानिक पद्धतीने आपण काय केलं पाहिजे? सरकार चालवलं पाहिजे. परंतु इथं सर्व त्या बाबीला तिलांजली दिल्या जाते, आणि हे शासनच करत आहे. ह्याकडे सकल मराठा समाज आणि महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे, आणि याचा परिणाम येत्या लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन मध्ये दिसून येणार आहे. एक मराठा, एक मराठा, एकच मिशन, एकच मिशन.